साई लीला मासिक अंक 11 1924. महाराजांचे अनुभव. श्री साई लीलेच्या अंकाबद्दल थोडीशी भानगड होती व बाबांचे थोडेसे काम होते, म्हणून मी एके दिवशी ठाण्याचे श्रीमान व परोपकारी रावसाहेब नगीनदास मोतीलाल यांच्याकडे खाडीजवळ बसलेले त्यांच्या बंगल्यावर गेलो व त्यांना विचारले की आपणाला काही महाराजांसंबंधी माहिती आहे काय, व श्री साई लीलेचा अंक घेण्याचे आपले मनात कसे आले. ते म्हणाले, माझ्या वडिलांची शिर्डीत जाण्याची फार इच्छा होती, परंतु ती पूर्ण झाली नाही. ते वारले, पण त्यापूर्वी ते म्हणाले की माझी इच्छा पूर्ण झाली नाही आहे, पण तू जाऊन ये. मी महाराजांसंबंधी कीर्ती ऐकली होती, पण मलाही पुष्कळ दिवस जाण्याची संधी मिळाली नाही. एके दिवशी मुंबईचे प्रसिद्ध रावसाहेब शिंगणे वकील व ठाण्याचे रावसाहेब गंगादास वकील हे दोघे शिर्डीला जावयाला निघाले. मी म्हणालो, मीही तुमच्याबरोबर येतो. आम्ही गाडी नक्की ठरवली. माझा बेत फिरला व मी म्हणालो, मी येत नाही. नंतर त्यांचा दोघाचाच जाण्याचा बेत ठरला. आपणही जावे असे माझ्या पुन्हा मनात आले. ते कोणत्या गाडीने निघणार ते मला माहीत होते. मी त्या दोघांस रात्री ठाण्याचे स्टेशनवर त्या गाडीत गाठले व आम्ही तिघेजण शिर्डीला गेलो. तिथे गेल्यावर माझ्या मनात आलं की आपण इतके लांबून दर्शनाकरता आलो आहोत, तर महाराजांपुढे दक्षिणा 15 रुपये ठेवावी. मी गंगादास व शिंगणे यांना विचारले की दक्षिणा काय ठेवावी. ते म्हणाले, 1-1 रुपया ठेवावी. मला वाटले 1-1 रुपया ठेवणे बरोबर नाही, पण आपण सर्व दर्शनास बरोबर जाणार व आपण एकट्याने जर 15 रुपये ठेवले तर ते बरोबर दिसणार नाही, तरी पण जास्त दक्षिणा द्यावी असे मला वाटून 5 रुपये ठेवण्याचा निश्चय करून 5 रुपये बरोबर घेतले व आम्ही तिघे महाराजांच्या दर्शनाला गेलो. उभे राहिलो व महाराज माझ्याकडे पाहून म्हणाले, म्हाताऱ्याचे येणे झाले नाही, बरं असो, पोरगा आला, बरं झालं. आम्ही नंतर पाया पडलो. गंगादास व शिंगणे यांनी प्रत्येकी 1 रुपया दक्षिणा दिली व मी 5 रुपये दिले. महाराज मला म्हणाले, आणखी दक्षिणा दे, तुझ्या मनात आहे तितकी दे. मी म्हणालो, बिराडी जाऊन पाठवून देतो. नंतर मी बिराडी गेलो व माझ्या मनात आले की आपल्या हेतूप्रमाणे 15 रुपये द्यायचेपैकी 5 रुपये दिले, आता 10 द्यावायचे, पण ज्यावर 0 आहे असा आकडा कशाला द्यावा. 11 रुपये द्यावे, म्हणून मग मी 11 रुपये पाठवून दिले. महाराज म्हणाले, मनात होते तितके द्यावे, जास्त कशाला, असे म्हणून महाराजांनी 11 पैकी 10 ठेवून घेतले व 1 रुपया परत पाठवून दिला. यावरून महाराज पूर्ण अंतर्ज्ञानी आहेत अशी माझी खात्री झाली व मला आनंद झाला. ठाण्याचे एक सद्ग्रस्त प्रसिद्ध ब्रह्मीभूत काका महाराज पुराणिक यांचे भक्त आहेत. त्यांचे कनिष्ठ बंधूही काका महाराजांचे भक्त आहेत. काका महाराजांचे अनुग्रहित साताऱ्याजवळील पीरवाडीस राहणारे प्रसिद्ध कोंडिबा महाराज म्हणून आहेत. वरील सद्ग्रस्त कधीकधी पीरवाडीत जातात व पीरवाडीचे महाराज कधीकधी ठाण्यास त्यांच्याकडे येतात. वरील सद्ग्रस्त त्यांचे बंधू व त्यांचे आणखी स्नेहितवयपैकी एक मास्तर या नावाचे व दुसरे जोशी यांना शिर्डीत जाण्याची इच्छा झाली. सन 1911 डिसेंबर महिन्यात एक दिवस नक्की ठरला. त्या दिवशी कनिष्ठ बंधूस काही कारणामुळे जाता येईना, त्यामुळे त्यात जरा वाईट वाटून रागही आला. ते म्हणाले, बरे आहे, तुम्ही जा, मला दर्शन होणे असले तर इथल्या इथेच होईल. नंतर ठरल्याप्रमाणे बाकीची मंडळी शिर्डीला गेली. प्रत्येकाने श्री पुढे ठेवण्याकरता 1-1 नारळ व दक्षिणा नेली होती. वरील गृहस्थांनी मात्र त्यांचा स्वतःचा व आपले कनिष्ठ बंधूचा असे 2 नारळ नेले होते. श्रीचे दर्शनास गेल्यानंतर सर्वांनी आपापले नारळ व दक्षिणा श्रींचे चरणी अर्पण केली. शिरस्त्याप्रमाणे नारळ फोडून प्रसाद म्हणून श्रीनी ज्याचा त्यांना नारळ त्याला दिला व 1 भाग आपल्या हातात ठेवला. जो तो म्हणू लागला की आपला भाग आपणाला मिळाला, तर मग महाराज हातात कोणाचा भाग घेऊन बसले आहेत. इतक्यात वरील सद्ग्रहस्थाकडे पाहून तो भाग घेण्याची महाराजांनी त्याला खूण केली. ते ग्रहस्थ मनात समजले की हा भाग आपल्या बंधूंच्या नारळाचा आहे. त्यांनी तो घेतला व त्यांना आनंद झाला. दुसऱ्या दिवशी ही मंडळी दर्शनाला गेली तेव्हा महाराज एकच पाय पसरून बसले होते. त्यामुळे वरील गृहस्थास त्यांच्या दोन्ही पायांचे दर्शन घेता येईना. ते मनात म्हणाले की महाराज जेव्हा दोन्ही पाय पसरून बसतील तेव्हाच मी पाया पडेन, नाही तर तसाच बसेन. असा विचार करून ख्रिश्चनसारखे दोन्ही गुडघे जमिनीस टेकून ते महाराजांपुढे बसले. थोड्याच वेळाने महाराजांनी दुसरा पाय पसरला तेव्हा वरील गृहस्थास आनंद होऊन ते त्यांच्या पाया पडले.
महाराजांनी त्यांची टोपी फेकून दिली व त्याला उदी घेण्याला सांगितलं. उदी आणून महाराजांच्या हातात दिल्यावर महाराजांनी त्याच्या डोक्यावर एक हात ठेवला व दुसऱ्या हाताचे अंगठ्याने उदी लावली. त्यावेळेस त्या सद्गृहस्थास जे काही वाटले त्याचे वर्णन त्यांना करता येत नाही. आपण शुद्धीवर होतो की नव्हतो हे त्याला कळेना, मात्र अवर्णनीय आनंदात होतो इतकेच त्याला वाटले. महाराज जाण्यास परवानगी देत नाहीत असे त्यांनी ऐकले होते, परंतु त्यास परत जाण्याची मुळीच अडचण पडली नाही. सकाळ संध्याकाळ पाया पडण्याची इच्छा. एक दिवस संध्याकाळी पाया पडणे विसरले. हुरहुर लागली. स्वारी भिंतीवर हात टेकून उभी राहिली होती. शिव्या देण्याला सुरुवात झाली. हे ग्रस्त जातात तो महाराज म्हणाले, इतके दिवस बामणाचे पाया पडत होतो तो मेला, त्याला मारला, आता आले मुसलमानाच्या पाया पडायला. वरील ग्रहस्थास खूण पटली व आपले गुरु काका महाराज व साई महाराज हे एकच आहेत अशी खात्री होऊन आनंद झाला व महाराजांच्या लीलेचे कौतुक वाटले. नंतर महाराजांची आज्ञा घेऊन ही मंडळी ठाण्यास येण्याकरता निघाली. त्यांनी महाराजांना विनंती केली की आपले कनिष्ठ बंधूस आपल्या दर्शनाची फार इच्छा आहे, त्यांना दर्शन केव्हा व कसे घडेल. महाराज म्हणाले, घडेल, जा. सदर ग्रहस्थांनी झालेली हकीकत आपण घरी परत आल्यावर आपले धाकटे बंधूस सांगितली. त्यानंतर थोडे दिवसांनी असा चमत्कार झाला की एक कोकणातील ग्रस्त आपल्या बायका मुलांसह महाराजांचे दर्शनाला गेले. ते परत कोकणात जातेवेळी त्यांनी महाराजांची परवानगी विचारली. महाराजांनी ती दिली आणि महाराज म्हणाले, पण तू माझे एक काम करशील का? ते गृहस्थ म्हणाले, हो करीन. महाराजांनी एक उदीची पुडी केली व ती त्याच्याजवळ दिली व म्हणाले की ही तुला आता धावती गाडी म्हणजे मेल मिळेल. त्या गाडीत तू गेलास म्हणजे कल्याणपासून मुंबईपर्यंत तुझे डब्यात जो मनुष्य येऊन बसावयाला तुझ्याजवळ टिचभर जागा मागेल त्याला ही पुडी दे. ते गृहस्थ म्हणाले, पण कोणी नाहीच आला तर मी तुम्हाला तसे कार्ड लिहीन. बाबा म्हणाले, बरं लिही. नंतर ते गृहस्थ ती पुडी घेऊन शिर्डीहून निघाले. कोपरगावाला आले तो मेलखेरीज दुसरी गाडीच नव्हती. ते मेलमध्ये बसले. गाडीत गर्दी फार. ते दुसरे दिवशी कल्याणला आले. कल्याणास कोणीही इसम त्यांचे डब्यात त्यांच्याजवळ टिचभर जागा मागण्यास आला नाही. तेव्हा त्यांना वाटले की आता कोण येणार, ही गाडी तर आता थेट मुंबईला जाणार. म्हणून ते बाबास कार्ड लिहिण्याच्या बेतात होते. इतक्यात गाडी सुटली. गाडी ठाण्यास उभी राहते हे त्यांना माहीत नव्हतं. गाडी ठाणे स्टेशनवर आली. या गृहस्थाच्या डब्यात चिक्कार गर्दी. गाडी सुटण्याची वेळ झाली. इतक्यात ठाणे येथील सद्गृहस्थांचे कनिष्ठ बंधूस त्यांचे घरी काही नैमित्तिक असल्यामुळे मुंबईच्या ऑफिसात जाण्यास उशीर झाला होता. म्हणून ते इतक्या घाईने स्टेशनवर गेले की त्यांच्या सर्वांगास घामाच्या धारा लागून जर आपणास आता डब्यात बसण्यास जागा मिळाली नाही तर आपल्याला घेरी येईल असे वाटून ते या कोकणी गृहस्थ ज्या डब्यात बसले होते त्याच डब्यात घाईघाईने शिरले व जागेकरता इकडे तिकडे पाहू लागले. गर्दी तर फार, जागा नाही. इतक्यात त्यांची नजर हे कोकणी गृहस्थ आपल्या कुटुंबासह जिथे बसले होते तेथे गेली. त्या बाकावर हे कोकणी गृहस्थ, त्यांची बायको, त्यांचा एक ताना मुलगा व दुसरी एक त्यांचेच बरोबर असलेली बाई, ही इतकी मंडळी व दुसरी इतर अशी बरीच माणसे गर्दीने बसली होती. परंतु ताना मुलगा जेथे निजला होता ते खरोखरच एक टिचभर जागा रिकामी होती. ठाणेकर कनिष्ठ बंधूंनी ती जागा पाहताच ते तसेच त्या गर्दीतून त्या कोकणी गृहस्थाजवळ गेले व म्हणाले, महाराज कृपा करून मला बसण्याकरता आपल्याजवळ टिचभर जागा द्याल का? त्या कोकणी गृहस्थास बाबांच्या अगाध लीलेचे ऐश्वर्याचे परम कौतुक वाटले. त्यांनी आपला ताना मुलगा तेथून उचलून घेऊन व आपणही सर्व पलीकडे होऊन खिडकीजवळ या कनिष्ठ बंधूस ऐस पैस जागा रिकामी करून दिली व बाबांनी दिलेली उदीची पुडी त्याला दिली व झालेली हकीकत त्यांना सांगितली. कनिष्ठ बंधूंनी पुडी उघडून उदीचे वंदन करून आपल्याला घरच्या घरीच स्त्रीचे दर्शन झाल्याबद्दल धन्यता मानून बाबांच्या आतर्क्य लीलेबद्दल संतोष व आनंद व्यक्त केला. ठाणेकर सद्गृहस्थांनी आपले नाव कोणास कळू नये असे सांगितल्यावरून त्यांचा नामनिर्देश केला नाही. ठाणे येथील माझे स्नेही रावसाहेब सखाराम हरी उर्फ बापूराव जोशी शहापूरकर यांच्या काही भानगडीच्या खाजगी कामाकरता आपल्या वडील बंधूसह वर्तमान कागदपत्र घेऊन मजकडे एके दिवशी रात्री आले. आम्ही सर्वजण त्या कागदपत्रांचा खल करीत त्या रात्री सुमारे 2-3 वाजेपर्यंत बोलत बसलो होतो.
ही नुकती गेल्या जूनच्या 9 तारखेची गोष्ट. बापूरावच त्यांच्या कामाबद्दल व विपरीत परिस्थितीबद्दल तळमळ लागून राहिली होती. 2-3 वाजल्यानंतर त्यांनी माझ्या घरच्या नुकत्याच मुद्दाम काढून आणलेल्या महाराजांच्या सुंदर व मनोहर तस्वीरीचे ऑइल पेंटिंगचं दर्शन घेतलं व ते आपल्या घरी गेले. पण त्यांना झोप येईना व काही सुचेना. 5-5:30 झाले इतक्यात त्यांना एक स्वप्न पडले. तस्वीरीतील बाबांची हुबेहूब मूर्ती त्यांच्या पुढे येऊन उभी राहिली. बाबांनी त्यांना दर्शन दिले व म्हणाले, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. बापूराव जागे झाले, त्यांना आनंद झाला व त्यावेळेपासून त्यांच्या मनाची तळमळ बंद झाली. नंतर ही गोष्ट त्यांनी मला 3/9/1924 रोजी सांगितली. ते अद्यापपर्यंत शिर्डीला गेलेले नाहीत व त्यांनी महाराजास प्रत्यक्ष कधीही पाहिले नाही. आता मात्र आपल्याला शिर्डीत जाऊन प्रभूंच्या समाधीचं दर्शन घेण्याची उत्कट लालसा उत्पन्न झाली आहे असे ते म्हणाले. त्यावरून महाराजांचा संचार कुठे कुठे व कसा होत असतो, संकटसमयी अनन्यभावे शरण आलेल्या भक्तास निर्भयतेचे ते कसे आश्वासन देतात व त्याच्याबद्दलची चिंता आपण कशी वाहतात, हे त्याचा मार्ग सुगम करून त्यास योग्य दिशा कशी दाखवतात, हे एक त्यांनाच माहीत. आपण मात्र त्यांच्यावर पूर्ण भरोसा टाकून कर्तव्य करीत राहावे हेच योग्य. मुरवाडकर कैलासवासी माधवराव भिडे यांचे चिरंजीव रावसाहेब बन्याबापू हे कुर्ल्यास राहतात. गेल्या 8-10 महिन्यांच्या आत एके दिवशी ते सहज माझ्याकडे आले व बाबांच्या गोष्टी निघाल्या. त्यात महाराज दक्षिणा मागत असत, परंतु घरी जाण्यास लवकर परवानगी देत नसत व अशाच प्रकारचे दुसरे गैरसमज त्यांच्या बोलण्यात आले. मी म्हणालो, बन्याबापू, तुम्हाला महाराजांबद्दल प्रत्यक्ष माहिती आहे का? ते म्हणाले, नाही. मग तुम्ही बोलता हे खरे कशावरून? ते म्हणाले, लोक असे म्हणतात. मी म्हटले, मी जर तुम्हाला खरी माहिती दिली तर तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवाल का? ते म्हणाले, अलबत. माझे समजुतीप्रमाणे मी त्यांना सर्व खरी हकीकत सांगितली. त्यांना ती पटली. त्यांनी लगेच साई लीलेचे पहिल्या वर्षाचे अंक घेतले व साई लीलेचे ते कायमचे वर्गणीदार झाले. साई लीलेच्या मुखपृष्ठावर असलेला फोटोच त्यांनी देवात ठेवला व त्यांची ते पूजा करू लागले. त्यांच्यावर 2-3 संकटं आली. ते अगदी गांगरून गेले. तिथे महाराजांच्या फोटोजवळ एकांत प्रार्थना करीत व पैसे फेडून हप्तेबंदी करा व पैसे फेडून घ्या असे त्यांनी आपल्या सावकारास किती वेळापूर्वी सांगितले. सर्व पैसे एकदम घेईन असे म्हणून त्यांनी बऱ्याच बन्याबापूवर कोर्टात फिर्याद लावली. महाराजांच्या लीलेची मौज अशी की नेमलेले तारखेस बन्याबापू फिकिरीतच कोर्टात गेले. सावकारजींची तिथे गाठ पडली. सावकारजी म्हणाले, काय भिडे, एकदम पैसे घ्यावे असे वाटत होते, पण आता हप्तेबंदीने द्या. बन्याबापूस आनंद झाला व ते बाबांच्या भक्तवत्सलतेचे कौतुक करू लागले. त्यांनी लगेच ती हकीकत मला सांगितली. बन्याबापूस काही अडचणीमुळे पैशाची जरूर फार, पण मागेल तितक्या व्याजानेही कोणी सावकार पैसे देईना. बन्याबापू पेचात पडले. महाराजांची लीला अतर्क्य. एका इस्माने न मागता बन्याबाबूंचे घरी येऊन त्यांना जरूर असलेली रक्कम दिली व म्हणाला, भिडे, रक्कम राहू द्या, तूर्त तुम्ही आपले काम तर करून घ्या. बन्याबापूस परम आश्चर्य वाटलं. त्यांनी लागलीच 25 रुपये माझ्याकडे महाराजांच्या कायम फंडास आणून दिले. ते मी रावसाहेब अण्णासाहेब दाभोळकर शिर्डी कायम फंडाचे खजिनदार यांच्याकडे पाठवले. बन्याबाबूंच्या मातोश्रीस एक गळू झालं. फार वेदना होऊ लागल्या. औषध करायचे का नाही हा निश्चय बन्याबापू म्हणाले. आई, औषध करायचे नाही तर गळ्यात महाराजांची उदी भरतो. काय व्हायचे असेल ते होईल, आई म्हणाल्या. भर. बन्याबापूंनी गळ्यात उडी भरली व गळू बरे झाले. बाबांची अगाध लीला, आमचे डॉक्टर, वैद्य व प्रत्येक गोष्ट शास्त्राच्या चष्म्याने पाहण्याची सवय लागलेले शिक्षित बांधव ही गोष्ट खरी मानतील काय? न मानोत बिचारे. गोष्ट तर खरोखरच खरी. बाबांचे बाळ श्री रावसाहेब श्री साई लीला करे यास साष्टांग नमस्कार. परमपूज्य श्री सद्गुरू साईबाबांची लीला
खरोखरच अगम्य व अतर्क्य आहे. ज्याचा जसा भाव तशी भक्ती. जशी इच्छा असेल त्याप्रमाणे महाराज आपल्या भक्तांना कोणास प्रत्यक्षपणे तर कोणास दृष्टांत रूपाने अथवा इतर अनेक अन्य पण सुलभ व गोड मार्गाने त्याचे ध्येय न बदलता त्यांच्या अधिकारानुरूप शिकवणूक देऊन त्यांना सन्मार्गास लावीत. अद्यापही लावीत आहेत व पुढेही लावतील अशी माझी पूर्ण खात्री आहे. मला त्यांनी स्वप्नरूपाने दिलेली शिकवणूक मी आपल्याकडे पाठवत आहे. तीच आपल्या सुंदर व सन्मान्य श्री साई लीलेच्या एखाद्या अंकात जागा देण्यास नम्रतापूर्वक विनंती आहे. सुमारे 12 वर्षापूर्वी एकदा फाल्गुन महिन्यात प्रसिद्ध स्वामी पंचायतानापैकी वडगावच्या श्री सद्गुरू जयराम स्वामी महाराजांच्या गादीवरील हल्ली श्रीकृष्ण स्वामी डहाणूस आले होते. मी त्यावेळी डहाणूसच होते. त्यांनी मला एक माळ दिली व कृष्णाय वासुदेव हा मंत्र रोज 500 वेळा जपण्यास सांगितला. त्याप्रमाणे मी जपही करू लागले. पुढे रामनवमीस मी व माझी धाकटी भाऊजय चिरंजीव सौ जानकी वहिनी वगैरे मंडळी प्रथमच शिर्डीला गेलो. रावसाहेब बापूसाहेब जोग यांच्याकडे उतरलो. बापूसाहेबाचे कुटुंब सौ आई म्हणाल्या, आज रामनवमीचे रात्री बाबा श्री दत्तासारखे दिसतात. मी म्हणाले मी येईन. त्या म्हणाल्या पण तेथे बाबा कोणाला येऊ देत नाहीत. हे ऐकून मी त्याच वाड्यात लिंबाचे पारावर निजले. आई गेल्या परंतु बाबांनी त्यांनाही मशिदीत येऊ दिलं नाही. त्या परत आल्या व घरी निजल्या. मी पारावर निजले असताना मला एक स्वप्न पडलं. माझी उपास्य मूर्ती श्री शंकर आहे. मी स्वप्नात त्या रात्री एक शंकर मूर्तीच पाहिली. तशी मूर्ती मी पूर्वी कधीही स्वप्नात अथवा जागृतीत पाहिली नव्हती. चंद्रप्रभेप्रमाणे दैदिप्यमान, श्री गंगाबाईंच्या शुभ्र स्फटिकाप्रमाणे पंडत असलेल्या पाण्याच्या धारेने मंडित केलेला मस्तकावरील जटाभार, नगाधिराज तनया श्री पार्वती मातेने विभूषित केलेला एक अंक, जगद्वंद्य श्री शारदारमण, श्री गणेश व अतुल प्रतापी सुरेंद्र सेनापती श्री गजानन यांनी सुशोभित केलेला दुसरा अंक, अशी ती दिव्य व विद्युकांत श्री जटाजूट मूर्ती पाहून मी जागी झाले. त्यावरून मला असे वाटले की त्या रात्री बाबांचे दत्तरूप पाहण्याची जी मला इच्छा झाली होती, कदाचित ती इच्छा प्रत्यक्ष नाही पण स्वप्नात जरी पुरी झाली असली तरी मी आता कोणते उपास्य दैवत्य मानावं, कोणाची पूजा करावी, श्री दत्तरूप बाबांची किंवा पूर्वीपासून मानलेल्या श्री शंकराची, ही शंका माझ्या मनात राहू नये म्हणून महाराजांनी मला शंकरूप दाखवून श्री दत्त, श्री भवानी रमण, भोलानाथ हे एकच आहेत असे दर्शवले. इतके झाले तरी आम्ही शिर्डीहून डहाणूस आल्यावर पुन्हा अशी शंका येऊ लागली की वडगावकर श्रीकृष्ण स्वामींनी सांगितलेला जप करावा का शंकराचीच उपासना करावी, का जपही करावा व उपासनाही. इतक्यात 2-4 दिवसांनी दुसरं स्वप्न पडलं. चिरंजीव सौ जानकी वहिनी माझ्याकडे आली व मला म्हणाली की वंश, तुम्हाला घरी म्हणजे माझे धाकटे बंधूंनी लवकर बोलवले. तुम्ही बिराड बदलू नका. या दाराने पाहिजे तर वागू नका, दुसरे दार पाडा, पण बिऱ्हाड मात्र बिलकुल बदलू नका. नंतर मी बंधूंकडे यावयाला निघाले तो वाटेत भाजे येथे आमच्याच घरात बिऱ्हाडाने राहीत असलेल्या सौ कृष्णाबाई बरंबे या भेटल्या व म्हणाल्या की तुम्हाला दुसरे दारही पाडण्याची जरूर नाही, येथे दुसरे दार आहेच. त्या दाराने आले म्हणजे मनुष्य आमचेच घरात येते. यावरून बाबा आपणास उपासना बदलण्यास सांगत नाहीत व कोणत्याही मार्गाने उपासना केली तरी ती त्यांच्याचकडे जाते असे मला वाटू लागले व त्यानंतर मी पूर्वीप्रमाणे शंकराची उपासना व श्रीकृष्ण स्वामींनी नवीन सांगितल्याप्रमाणे जपही करू लागले. त्यानंतर मला बाबांची तस्वीर मिळाली व पुन्हा वाटू लागले की आता शंकराची पूजा करावी का बाबांची करावी. 2 महिन्यांनी मला तिसरं स्वप्न पडलं. मी पौंड, मुळशी पेठ्यात एक गाव आहे, तेथे माझे माहेर आहे. येथील घरानजीक विहिरीवर धूत आहे व शेजारी आमचे मामे चुलते यांचे घरी काही वेदघोष चालला आहे. चौकशी कळले की त्या घरात वेदशाळा आहे. मी आत गेले व पाहिले तर 7-8 मुलं वेद पठण करीत आहेत व पुढील ओटीवर भुईवरच बाबा बसले आहेत व त्यांचे पुढे स्नान करून माझे धाकटे बंधू उभे आहेत. आता आपल्याला बाबांचे चांगलेच दर्शन होईल असे वाटून मी पुढे गेले व बाबांचे पाया पडले. तेव्हा बाबा हसत हसत म्हणाले, आपण नाही रे बाबा, बाबा
आपल्या कोण बाबा म्हणतंय, आपण तर शंकर आहो. इतके ऐकून मी जागी झाले व मला अत्यानंद झाला. ध्येय कायम ठेवून सर्व व्यापक परमात्म्याची भक्ती कशी करावी या महाराजांच्या अमोल शिकवणीचं व त्यांच्या सर्व साक्षीत्वाचे व अनुपमेय लीलेचे कौतुक वाटले. नंतर 2चे स्वप्नात बाबांनी मला माझ्या धाकट्या बंधूंच्या सौभाग्यवतीकडून म्हणजे जानकी वहिनींकडून व माझ्याच घरातील बिराडात राहणाऱ्या मैत्रिणीकडून ध्येय न बदलण्याबद्दल सुचवलं. त्यांनी स्वतः स्वप्नात येऊन सांगितलं नाही, त्यामुळे माझी संशय निवृत्ती झाली नाही. म्हणून यावरील स्वप्नात तीच गोष्ट स्वतः विनोदपूर्ण शब्दात सांगितली. खरेच सद्गुरूंच्या अगाध ऐश्वर्याचे, भक्तवत्सलतेचे व निरुपम प्रेमाचे कोण वर्णन करू शकणार. नंतर काही दिवसांनी भाजे येथे असताना चातुर्मासात श्री गजाननास रोज 108 दुर्वा व्हाव्या अशी इच्छा होऊन तसा नियमही केला. परंतु दुर्वा घरात पूर्वीपासून असलेल्या देवातील श्री गजाननाचे मूर्तीच व्हाव्या का नवीनच मिळालेल्या बाबांच्या तस्विरीच व्हाव्या अशी शंका उत्पन्न झाली. तो लागलीच एके रात्री स्वप्न पडलं की मी घरच्या देवाची पूजा करीत आहे. इतक्यात बाबा आले व देवघरा शेजारी देवाचे असे तोंड होते तसे म्हणजे पश्चिमाभिमुख तोंड करून उभे राहिले. मी लागलीच त्यांना पाठ बसायला दिला. ते पाटावर बसले. नंतर मी त्यांच्याकडे पाहू लागले तो ते शुंडादंडासह वर्तमान गजवदन मंगलमूर्तीच दिसू लागले. तेव्हा महाराज हे भक्तांतर्यामी राहत असून भक्त संशय निरसन व भक्त मनाशन करणारे परमात्मा असून तेच विद्यादेवीशी विलास करणारे श्री गणेश आहेत असे वाटून मी नेमाप्रमाणे चातुर्मासात दुर्वा त्यांचेच तस्विरीवर रोज वाहत असे. सुमारे 8-10 वर्षापूर्वी मी भाजे येथे असताना असा नियम केला होता की रामनामाचा लक्ष माझे घरी असलेल्या श्री मारुतरायाच्या मूर्तीस व्हायचा. म्हणजे रामनाम ही अक्षरे प्रत्येक दिवशी जितकी लिहिता येतील तितकी एका कागदावर लिहायची व कागद मारुतीरायाचे चरणी व्हायचा. त्या रामनाम संख्ये इतक्या मारुतीरायास रोज प्रदक्षिणा घालायच्या. नंतर ती कागदावर लिहिलेली रामनामे कातरून कणिक, तूप व साखर यांचे मिश्रण करून त्यांच्या लहान लहान गोळ्या करायच्या. त्या एक एक गोळीत एक एक रामनाम घालून त्या गोळ्या भाजे येथील श्री इंद्रायणीत अगर चिखली येथील श्री कावेरी नदीत माशांना खाण्याकरता टाकून द्यायच्या. व हा लक्ष पुरा झाला म्हणजे श्री ज्ञानेश्वरी नित्यनेमाने रोज वाचायची. लक्ष संपतो न संपतो इतक्यात एक स्वप्न पडले. मी एके दिवशी शिर्डीस गेले. एका मोठ्या वाड्यात बाबा एका नूतनलाल बसकरावर तांबडे लोडाशी टेकून पांढरी घोंगडी पांघरून पाय पसरून एकटेच बसले आहेत. जरा दूर पण एका कोपऱ्यात त्याच वाड्यात रावसाहेब नानासाहेब चांदोरकर व त्यांचे कुटुंब सौ आईसाहेब एका पलंगावर बसले आहेत. मला वाटले आता बाबा एकटेच आहेत, मी आपली चांगली पाया पडेन व त्यांचे पाय चेपीत बसेन. या भानात मी नानासाहेबांशी व आईसाहेबांशी बोललेसुद्धा नाही. जवळ जाते तो महाराजांनी झटकन आपली घोंगडी पायावर तोंडावर घेऊन पाय आखडून सर्व शरीराची जोडी करून बसले व म्हणाले, चालली आली पाया पडायला, नको माझ्या पाया पडू. कधी पाहावे तो करते पाय घड्या, तो कधी पाहावे तो करते चिकवड्या. करायचे ते करीत नाही, न करायचे ते करीत बसते. मला फार वाईट वाटले. मी मनात म्हटलं, मी एकटी, मला पापड्या व चिकवड्या काय करायच्या आहेत व मी त्या कधी करीतही नाही. मग बाबा असे का म्हणाले बरे. इतक्यात आईसाहेबांनी माझ्याकडे बघितलं व त्या नानासाहेबांना म्हणाल्या की जाऊताई बाबांच्या पाया पडायला आल्या आहेत व बाबांनी पाय आखडून घेऊन पहा कसा अवतार घेतला आहे. नानासाहेबांनी मला हाक मारली व विचारले की तुम्हाला एक इसम स्टेशनकडे गेलेला दिसला का. मी म्हटलं होय. ते म्हणाले, पहा तो बाबांचे दर्शनाला आला होता, त्याला बाबांनी दर्शन दिले नाही पण तो वेडातच निघून गेला. अहो बाबांचा राग इतरांसारखा खुंशी नसतो. ते आता रागवतील व लगेच गोड बोलतील. त्यांच्या प्रेमात जसे कल्याण भरलेले असते तसेच त्यांच्या रागातही असते. परंतु ही मौज त्या बिचाऱ्याला काय माहीत व ती त्याला कशी कळणार. इतके ऐकून मी जागी झाले. हे स्वप्न मी आपल्या कनिष्ठ बंधूस सांगितले तेव्हा ते म्हणाले, मी रामनाम लिहिलेले कागद, त्या पापड्या, त्या रामनाम मिश्रित ज्या कणिक, तूप व साखरेच्या गोळ्या, त्या चिकवड्या असाव्या.
व या न करता तुम्ही आपल्या मनातील हेतूप्रमाणे श्री ज्ञानेश्वरीच वाचावी. माझाही लक्ष पुरा होत आला होता. तो मी लवकरच संपवून श्री ज्ञानेश्वरी दररोज वाचण्यास ताबडतोब सुरुवात केली. या स्वप्नात खरोखरच अवर्णनीय अशी मजा भरलेली आहे. वरील प्रकारचे नियम बहुधा स्त्रियाच करतात. पापड्या व चिकवड्या करण्याचंही काम त्यांचंच असतं. महाराजांनी तरी सभ्य व बायका सहज समजेल असाच दृष्टांत देऊन माझी समजूत घातली. महाराजांच्या शिकवणीची शैली कोण वर्णन करणार. यानंतर काही दिवसांनी ज्येष्ठ महिना संपताच मला भाजे येथे 6वे स्वप्न पडले. मी कुठेतरी रस्त्याने चालली आहे. एक मोठा दरवाजा दिसला. आत पाहण्याकरता आत शिरले. आत एक मोठी थोरली साफसूफ केलेली बखळ दिसली. तेथे बाबा शौचाहून येऊन पाय धुत होते. मी जवळ गेले. बाबा म्हणाले, पाया पडायचं आहे काय, पड पाया, असे म्हणून बाबांनी पाय पुढे केले. मी पाया पडले. मला म्हणाले, जवळ बस. मी जवळ बसले. तेथे 100-200 बैलगाड्या पाहिल्या. मी बाबांना म्हणाले की इथे या इतक्या गाड्या कशा करता आल्या आहेत. बाबा म्हणाले, सज्जनगडावर रामदास स्वामींचा उत्सव आहे, त्याकरता या गाड्या आलेल्या आहेत. मी तिकडेच जाणार आहे. तू येतेस का. तुला जर कोणी सोबत पाहिजे. मी म्हटलं, मी पण येते व आपण बरोबर असल्यावर मला दुसऱ्या सोबतीची काय जरूर. इतके बोलून मी जागे झाले व विचार करू लागले, हे स्वप्न आहे का. हल्ली ज्येष्ठ महिना संपत आहे. सज्जनगडावरील उत्सव माघात दासनवमीस किंवा चैत्रात रामनवमीस असतो. मग हल्ली हा उत्सव कुठला व कोणाचा. ज्येष्ठात अगर आषाढात तर सज्जनगडावरील उत्सव खात्रीने नाही. मग हे स्वप्न की काय. 2-3 दिवसांनी मला माझ्या धाकटे बंधूचे पत्र आले की तुम्ही ताबडतोब ठाण्याला निघून या. त्याप्रमाणे मी लगेच निघून ठाण्यास गेले व इतक्या निकडीने बोलवण्याचे कारण काय म्हणून बंधूनं विचारले. तेव्हा ते म्हणाले, हल्ली येथे कोपनेश्वराचे मंदिरात श्रीराम भक्तिपरायण वेदमूर्ती बालाजी बुवा यांनी चालवलेला श्री रामदास स्वामींचा उत्साह सुरू आहे. तो 15 दिवस चालतो. पुष्कळ ठिकाणचे लोक आले आहेत म्हणून तुम्हाला बोलवले. मला हे ऐकून परमानंद विलक्षण आश्चर्य वाटले व बाबांचे विश्वव्यापकतेची व भक्तवत्साची तर स्वप्नातच नाही पण जागृतीतही तो उत्साह भलत्याच महिन्यात असणे शक्य नाही असे खात्रीपूर्वक वाटत होते. तोच श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांचा उत्सव खरंच आषाढात आहे असा प्रत्यय आणून देण्याच्या अप्रतिम ऐश्वर्याची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे.